तो सोडा. पाय कोणता दुखतो? कशाहून पडेल याची? सरळ झोपा. सरळ झोपा होता. आता मी नीट काय सांगतो नीट आहे का? तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी मेजर गॅप आहे. आता त्या ठिकाणी गॅप पडून याला कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाली. कमरावरती तर बरंच पडलेले आहे. आठवत आहे का? हा. तर त्यावेळेस पडले ना, त्यावेळेस फक्त तुमचे कमरातले मणके जे असतात खाली सरकले. पण आता काय झालं, त्याच्यातले जे कार्टिलेज असतं, गादी असते, ती बरीच फाटून बाहेर आली. आता कार्टिलेज फाटून बाहेर आल्यामुळे इथून रक्तपुरवठा कमरापासून पायाला होत नाही. म्हणून कमरापासून पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागतो, मुंग्या येतात. त्याचं चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, मांडी घालता येणार नाही, गुडघ्या बसता येणार नाही. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, तेव्हा ती नस चालू होईल. समजलं? पण एकदा इथून ब्लड सर्क्युलेशन जोपर्यंत पायाला होत नाही तोपर्यंत तुमचा पाय दुखणं कमी होणार नाही. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता हे एवढं प्रमाण वाढलंय की तुम्हाला बरेच डॉक्टर म्हणतील ऑपरेशन करा. कारण की ऑपरेशन मध्ये काय केलं जातं, तो मनकावरून खाली सरकतो. सांगतो मी तुम्हाला. आता हे बघा, आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे तुमचा, तर हा जो स्पायनल कॉर्ड आहे, प्रत्येक मणक्यात अशी गादी असते. तर तुम्ही यांच्या 5व्या 6व्या मणक्यामधली ही जी डिक्स असते, डिक खाली सरकून याच्यातली जी कार्टिलेज आहे, हे लाल दिसतंय का, हे असं बाहेर आलं, ही न दबली गेली. पण ही गादी याच्यासारखी पाहिजे. आता जेव्हा बाहेर आलं ना, डॉक्टर म्हणतील ऑपरेशन करू, हे कट करा. समजलं? पण एवढी काही सध्या काही गरज नाही. मी सांगतो तेवढं करायचं. डिक्स पोझिशनला गेली की कार्टिलेज थोडंसं लेवलला आलं की रक्तपुरवठा चालू होतो. पण 1-2 दिवसात होत नाही, याला 10 दिवसाची प्रोसेस असते. तसंच इथून ही जी नस असते ती पायाला कनेक्ट असते. जेव्हा ही नस चालू होईल तेव्हाच हे क्लिअर होईल. पण याला तुम्हाला काही नियम बघते तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायचे. समजलं? इथून पुढे तुम्ही वाकून जास्त काम करू शकत नाही, वाकून वजन उचलू शकत नाही. घरात कोणीच नाही दादा कामाला. कमराचं बेल्ट लावल्याशिवाय करायचं नाही म्हणतो. आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल अशा गोष्टी टाळायच्या. समजलं? हो. त्याचा तुम्हाला जास्त जागा. याला 3 दिवसांनी फरक जाण्याला लागेल, 10 दिवसात कव्हर, 1-2 दिवसात होणार नाही. समजलं? पूर्ण पालतो झोपा. दाखवा इकडे MRI 2 मिनिटाचा फोटो. मी सांगितलं बरोबर सांगितलं का? हो बरोबर. MRI कधी केला तो? हा. हे बघा, तुमच्या मी काय सांगितलं, L4 L5 मध्ये गॅप आहे. तिथल्या वर्षी ती खाली सरकली, गादी फाटून बाहेर आली. हे तुम्हाला MRI बघायच्या आधी तुम्हाला सांगतोय किंवा सांगितलं तर आता मी MRI बघतो. बरोबर का नाही? हे तुम्हाला MRI बघून बाकीचे डॉक्टर सांगतात की असं नाही, असं. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता जेव्हा ते खाली आलेले मनके वरती जातील, बाहेर आलेली कार्टिलेज मध्ये येईल, तेव्हा येणं चालू होते. पण 1-2 दिवसात ते शक्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं 100% पण रिकव्हर होणं शक्य नाही. जवळजवळ 50 ते 80% पर्यंत रिकव्हर होईल, पण 20% MRI पर्यंत राहील. पण 20% साठी तुम्ही नियमात राहिले तुम्हाला त्रास होणार नाही. पालतो झोप. 15 दिवसापासून दादांनी सांगितलं. पण त्याला नियम महत्वाचे. नियम सांगितले ते का तुम्हाला? तो सोडा. इकडे मन कर. खुश होतो भाजी. माझ्याकडे तोंड करा. माझ्याकडे तोंड करा. करा शिवाय. पाय इकडे करा, डोकं तिकडे करा. उठा उठा उठा.
डोकं तिकडे पाय इकडे. डोकं तिकडे पाय इकडे. फिरा इकडे. पाय इकडे. करा अशी आई करा ना आता. माझ्याकडे तोंड करा. करा अशी आई करायला लावली. हा रिलॅक्स. असंच पालतो